नमस्कार. रंगोत्सव मराठीमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. जगात कुठलंही मराठी कुटुंब ज्यांना शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, सगळ्या प्रकारच्या संगीताची आवड आहे, अशा सगळ्या मराठी कुटुंबात ज्यांनी मानाचं, अत्यंत आपलेपणाचं असं स्थान निर्माण केलंय, प्रत्येक घराघरात, मनामनात, ज्यांचं गाणं ऐकूनच पिढ्या मोठ्या झाल्यात, त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या अनुराधाबाई मराठे यांचं आपण मनापासून स्वागत करूया. नमस्कार कीर्ती. बाई, आता फार काही असं औपचारिक न बोलता थेट गप्पांना सुरुवात करूया. अगदी तितक्या मैत्रिणी आहोतच आपण. तुमचं बालपण कसं गेलं? बालपण माझं सगळं धुळ्याला गेलं. म्हणजे जन्म धुळ्याचा नाहीये, पण वहाळचा आहे. म्हणजे चिपळूणच्या पुढचं आणखीन खास कोकणात, अगदी टिपिकल कोकण. तिथे झाला माझ्या आजीच्या घरी, आईच्या आईकडे. आणि नंतर माझे वडील राष्ट्रसेवा दलाची शाखा काढायला धुळ्यात आले. त्यामुळे आम्ही धुळ्यात आलो, नाही तर धुळ्याशी काही संबंध नव्हता. त्यामुळे मुंबईमध्ये का? हा, म्हणजे बाबा तेव्हा मुंबईला होते. बाबा मूळ टेंभूचे, कराडचे. अच्छा. हा, ते नोकरीनिमित्त तेव्हा चेंबूरला होते. पण धुळं हे तसं त्यावेळेला मागासलेलं होतं त्यावेळेला. आणि मग तिथे जायला कोणी मोठी लोक पण तयार नव्हती, कोणीच तयार नव्हतं. बाबा आमचे एकदमच वेगळेच होते. त्यामुळे बाबा म्हणले मी जातो, म्हणून आम्ही धुळ्याला आलो. नाही तर धुळ्याला याचं काहीच कारण नाही, अगदीच काही कारण नाही. मग धुळ्याला आल्यावरती शाखा झाली. आणि मग बाबा आमचे लोकांसाठीच काम करणारे, त्यामुळे मग मिल कामगारांचं काम सुरू केलं, ST कामगारांचं काम सुरू केलं. आणि मग त्यामुळे तिथेच आम्ही वाढलो. शाळा, कॉलेज, सगळं धुळं. किंवा जे काय गाणं शिकणं झालं, हे झालं, ते सगळं धुळ्याला. आणि हा असा संगीताचा वारसा तुम्हाला आई वडिलांकडूनच मिळालेला आहे का? हो. म्हणजे बाबा माझे स्वतः कवी, आणि बाबांचा कविता संग्रह पण प्रकाशित आहे. तेव्हा पोवाडे पण करायचे बाबा. आणि बाबांचा असा खुला आणि असा मोकळा आवाज बाबांचा. आणि आई माझी त्यावेळेला तिकडच्या म्हणजे मेळ्यात वगैरे गायची. आणि आईचा भाऊ उत्तम तबलावादक होता, तर त्यामुळे त्याही घरात नव्हतं. आणि आईचा आवाज माझ्या हाय पिच आणि अतिशय गोड. म्हणजे ते तर ते दोन्हीकडचं काहीतरी एक वेगळं मिश्रण माझ्यात झालं असं आपण म्हणूया. आणि त्यामुळे ते गाणं, त्यांची तर आवड होतीच. आणखीन एक मोठी गोष्ट सांगायची म्हणजे आई वडिलांनी दोघांनीही आम्हाला कुठल्याही, म्हणजे आम्ही 4 बहिणी 1 भाऊ, पण कोणालाही त्यांनी काहीही शिकायला नकार दिला नाही. कायम उलटच म्हणजे प्रोत्साहनच होतं. म्हणजे आई तर सारखी म्हणायची की काय शिकायचंय ते आत्ता शिका, लग्न झाल्यावर शिकणं होणार नाही. आत्ता तुम्ही शिकून पूर्ण केलं तर तुम्हाला पुढे त्याचं काहीतरी करता येईल. त्यामुळे जे काय तुम्हाला करायचंय किंवा जे करायची इच्छा आहे ते आत्ताच करा. त्यामुळे त्यामुळे मी गाणं शिकले. माझ्यापेक्षा मोठी बहीण गाणं शिकली. आम्ही 8-9 वर्ष नाटकात काम करत होतो धुळ्याला. नंतर भाऊ माझा इंजिनियर आहे, धाकटी बहीण इंजिनियर आहे. सगळ्यात मोठी बहीण माझी खो खोची महाराष्ट्राची कॅप्टन होती त्या काळात. आणि डिस्कस थ्रो, 100 मीटर्स आणि लॉंग जम्पमध्ये नॅशनल चॅम्पियनशिप होती 3 वर्ष तिला. बापरे, काय म्हणजे आणि त्यामुळे कधीच आम्हाला कुठल्याच गोष्टीला आईबाबांनी नाही हा शब्द वापरलाच नाही. पण मग बाई, तुम्ही पुण्यात केव्हा आलात? पुण्याला लग्न झाल्यावर. त्यामुळे माझं गाण्याचं जे काही शिक्षण झालं ते सगळं म्हणजे सगळं धुळ्याला. म्हणजे डॉक्टर श्रीपाद रामचंद्र नाईक, आग्रा गायकीचे, आणि त्यांचे गुरु ते फयाज खानचे शिष्य श्रीपद शास्त्री. त्यामुळे गंमत म्हणजे काय झालं, पहिल्या वर्षाची माझी परीक्षा, मी 7 वर्षाची होते तेव्हा हट्ट करून जायला लागले की मला शोभा, म्हणजे माझी मोठी बहीण जात होती, ती जाते मग मी का नाही, मलाही शिकायचं.
तर आई म्हणली आपल्याला परवडत नाही, तिचंच कसं तरी परवडत आहे. म्हणजे 5 रुपये फी होती तेव्हा, तर ती द्यायला पैसेच नव्हते. पण मी फारच हट्ट केला म्हणून आई म्हणली बरंच जात. म्हणून 1 वर्ष झालं माझं शिकून. आणि ती परीक्षा नेमकी मुंबईचे परीक्षक आले नव्हते म्हणून अप्पांनीच घेतली माझी परीक्षा आणि सरांच्या गुरूंनी. आणि काय त्यांना वाटलं माहिती नाही, मग त्यांनी सरांना सांगितलं काही झालं तरी तू ह्या मुलीला शिकव. म्हणून 1 वर्ष झालं, मी 8 वर्षाची होते. आई म्हणली आता तुझी हाऊस झाली आता पास, आपल्याला नाही परवडत आहे. बरं म्हटलं, हाऊस पुरी झाली याच्यातच मी आनंदित होते. तर सर घरी आले आमचे आणि सरांनी आईला सांगितलं की तुम्ही सविताला पाठवा, माझं माहेरचं नाव सविता, की सविताला पाठवा, मी तिला शिकवणार आहे. म्हणून मी पुढची 16.5 ते 17 वर्ष सरांकडे शिकले. एकही पैसा सरांनी फी घेतली नाही. बापरे. म्हणजे मी हे कधी आयुष्यात विसरत नाही की मी जे काही आहे, जे काही गातीये ते केवळ आणि केवळ आमच्या सरांमुळे. नाहीतर काहीच मी करू शकले नसते. आणि तेव्हा काही कळतही नव्हतं. म्हणजे आणि त्याच्यानंतर मी सुरुवात केली असती लग्नानंतर, तर मग इतकं शिकून तरी झालं असतं की नाही काय माहिती नाही. मग इकडे आल्यावर जानोरीकर सरांकडे, पंडित त्र्यंबकराव जानोरीकर, मग मी भेंडी बाजार गायकी शिकले. आग्रा घराण्यानंतर भेंडी बाजार गायकी शिकले. आणि तेही सर तितकेच म्हणजे खूपच मोठे. त्यामुळे एक स्वरांचं हे मेरुखंडाचं हे एक वेगळं शिक्षण जानोरीकर सरांकडनं मिळालं. आणि त्यामुळे एक तालाची, मात्रांची, म्हणजे आग्राची होतीच ती समज, पण आणखी एक वेगळा दृष्टिकोन जानोरीकर सरांकडे मिळाला. पण त्याचा बाई, तुम्ही लग्नाच्या आधीच एक आठवण नेहमी सांगितली होती की तुम्हाला अभिनयात पण रस होता. रस म्हणजे फारच होता. म्हणजे जवळपास 8 वर्ष तर मी नक्कीच धुळ्याला नाटकात काम करत होते. म्हणजे मॅट्रिक झाल्यापासून त्याच्याही आधी मला वाटतं 9वीतच पहिलं नाटक केलं. म्हणजे आमच्या इथे मनोरंजन नावाची संस्था होती, तर ती स्पर्धेसाठी आम्ही नाटकं बसवायचो. आणि ते स्पर्धेतलं नाटक झालं की मग एक खानदेशात इकडे तिकडे त्याचे प्रयोग करायचे थोडे, असं आमचं ठरलेलं होतं. तर आम्ही पहिलं एक नाटक वारा सोनारांचं, बुडत्याचा पाय खोलात, त्याच्यात अशीच मी शाळेत जाणारी अशीच, ते पूर्ण विनोदी नाटक होतं. तर मला काय माहिती नाही, म्हणजे माझ्याबद्दल एक वाक्य पेपरला लिहून आलं होतं की बोलक्या डोळ्यांची मुलगी बरंच काही सांगून गेली, असं एक त्याच्यावरचं आलेलं पेपरातलं वाक्य. आणि त्याच नाटकासाठी मला महाराष्ट्र राज्य सरकारचं अभिनयाचं रौप्य पदक मिळालं. आणि ते गदिमांच्या हस्ते मुंबईला समारंभ झाला. आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी लगेच दुसरं रौप्य पदक मिळालं धुक्यात हरवली वाट नाटकासाठी. आणि मग तर मनाने घेतलं, म्हणजे की आता नाटकच बस. मग ते आमची आई खूपच हे होती. मग आई म्हणाली आत्ता तुला जितकी नाटकं करायची तितकी कर, लग्नानंतर करायला मिळेल असं नाही. आणि त्याच्यावर आई अगदी ठामच होती. ते म्हणली गाणं तुला करायला मिळू शकेल, नाटक नाही. आणि म्हणून मग ते खरंच झालं. नाटकातला ना पण आमच्या घरी चालणारा नव्हता लग्नानंतर, त्यामुळे अजिबातच ते नव्हतं. पण गाणं म्हणजे तुला ती पण एक गोष्ट सांगते. लग्न कसं ठरलं तोही किस्सा ऐकायचा आहे. म्हणजे FYला असताना तेव्हा पुणे युनिव्हर्सिटीचे हे व्हायचे की नाही कॉन्सर्ट, तेव्हा तर स्पर्धा व्हायच्या आंतरमहाविद्यालयीन. तर त्या स्पर्धेमध्ये मी क्लासिकल आणि 4 वर्ष मी डान्स बसवला होता. ते आवड होतीच. तर फोक डान्सला 4 वर्ष आम्हाला पहिलं बक्षीस होतं, मीच तो बसवायची. तर ते आणि क्लासिकलमध्ये पण मी असायचे. तर पहिल्या FYला असताना आमच्या ह्याला रोहिणी भाटे समोर येऊन बसल्या. तर मला आश्चर्य वाटलं. तर त्या आल्या होत्या की डान्सच्या परीक्षक म्हणून आल्या होत्या. तर तिथे सुरू व्हायचं होतं म्हणून त्या माझ्या इथे येऊन बसल्या. आणि पहिलाच माझा नंबर होता सकाळी 8 वाजता. तर मी बिलासखानी तोडी गायले. आणि तेव्हा 12 मिनिटं असायची, 9 मिनिटं बडा ख्याल, 3 मिनिटं छोटा ख्याल. तर तसं मी गायले सरांनी जे बंदिशी. तर त्यानंतर गेल्या, म्हणजे 1-2 ऐकली त्यांनी आणि त्या गेल्या, त्यांच्या सुरू झाल्या स्पर्धा. आणि मग जेवायच्या वेळेला
त्यांनी मला बोलावलं, अगं जरा इकडे ये. तर मी त्यांना नमस्कार केला, म्हटलं, हसले बघून. तर त्या म्हणल्या की इतकी सुरेख गायलीस तू सकाळी, तर आता आणखीन तू पुढे शिकतेच आहेस, म्हणजे तुझं शिक्षणही व्हायचं आहे, तर तू आणखी चांगली गाशील आणखी 3-4 वर्षांनी. तर तू काय ठरवलंयस पुढे? तर कुठं काय, त्या दृष्टीने काहीच डोक्यात नव्हतं. तर मी आपली उगाचच अशी हसले नुसती त्यांच्याकडे बघून. तर त्या म्हणल्या, एक लक्षात ठेव, काहीही झालं तरी लग्नाच्या वेळी अट घालायची की माझं गाणं चालू राहिलं तरच मला लग्न करायचंय, नाहीतर नाही. कमाल. म्हणल्या, हे तू अगदी लक्षात ठेव. किती आणि मोलाचं सांगितलं. हो, आणि का कोण जाणे, ते असं इथे बसलंच होतं डोक्यात की गाणं आपलं व्हायला पाहिजे, गाणं व्हायला पाहिजे. तर त्यामुळे तुला गंमत सांगते की ज्या दिवशी यांना दाखवायला गेले मी मराठ्यांकडे, त्याच्या आधी एक गोरे का बहुतेक गोरेच आडनाव असेल, तर त्या मुलाला दाखवायला गेले होते आणि तो हिरोच होता, गारा गोरा अगदी. तर म्हणून बाबा होते माझ्याबरोबर. आणि मग बाबांनी सांगितलं त्यांना, मी बाबांना सांगितलं होतं की तुम्ही सांगायचं नाही तर मी सांगेन की मला गाणं करायचंय मला असं. तर ते बाबांनी सांगितलं की ती इतकं शिकली आहे 16-17 वर्ष घागरा गायकी, तर तिला ते गाणं पुढे चालू ठेवायचंय. तर तत्क्षणी तो म्हणला, पण संसार आणि संगीत कसं काय बरं होणार? तिथे पहिली फुली मारली मी की नाही. मग दुसरं म्हणजे कसं बोलायचं हे पण म्हणजे मला इतका असं आतून हे झालं. मग मी तेव्हा सकाळच्या शाळेत नोकरी करत होते. तर मग मी सांगितलं, मग काय करता म्हटलं. नाही, मी शिक्षिका आहे, सकाळची शाळा असते. मग दुपारी झोपा काढता का? म्हणजे हे मला काही आवडलंच नाही, बोलणंच आवडलं. मग तिथून पहिल्या मजल्यावर ते राहत होते. जिना उतरता उतरता बाबांना म्हटलं मला नको. आणि त्याच दिवशी संध्याकाळी मराठ्यांच्याकडे आलो आणि बाबांनी त्यांनाही सांगितलं की गाणं करायची तिची इच्छा आहे, खूप शिकली आहे ती. पण ह्यांनी लगेच सांगितलं की घर सांभाळून जे करता येईल, जेवढं करता येईल तेवढं करायला माझी काही ना नाही, ते करू शकते अगदी. किती छान. त्यामुळे लगेच हो. तुम्हाला गुरु जे लाभले त्यांनी ह्या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये तुम्हाला साथ कशी दिली त्याचा पण तो एक किस्सा आहे बाई, तोही प्रेक्षकांना सांगा. हो, म्हणजे आग्राची म्हणतेस ना तू का कुठली? नाही, तुमच्या घरी आले होते सगळे परवानगी घ्यायला. हो हो हो, तो फार मोठा किस्सा आहे. कारण माझं लग्न झाल्यावर तेही तुला एक सांगते की पहिल्यांदाच जानोरीकर सर आमच्या इथे धुळ्याला आले होते क्लासच्या रौप्य महोत्सवाला. म्हणून मला सरांनी सांगितलं की तू पुण्यात गेलीस की जानोरीकरांकडेच जा क्लासला पुढचं शिकायला. म्हणून मी गेले. तर ते म्हणले की मला थोडंसं काहीतरी गाऊन दाखव, कसा आहे तुझा आवाज काय. तर मी त्यांना एक राग थोडा वेळ गाऊन दाखवला. तर ते म्हणले की खूपच चांगली तयारी आहे तुझी, तर तू यंदा सवाई गंधर्वला गा. तर मी तुला भीमसेन जोशींकडे घेऊन जातो, त्यांना तुझं गाणं ऐकू आपण. आणि ते सगळं असं बोलणं झालं सगळं आमचं. आणि मला दिवस राहिले आणि इतका म्हणजे इतका भयानक उलट्यांचा ह्याचा त्रास 9व्या महिन्यापर्यंत झाला. माझा क्लासच बंद झाला. म्हणजे काहीच पुढे झालंच नाही. मग दुसरी मुलगी अश्विनी झाल्यावर अंजली. त्यामुळे मग तो सुरू व्हायलाच सरांकडे क्लास मला इतका वेळ लागला. आणि मग घरी पण म्हणजे धुळ्याला कसं आमचे सर सांगायचे 6 तास रियाज कराल, तेव्हा 3 तासाची मैफल ॲटीच गाऊ शकेल. त्यामुळे 6 तास नाही तरी कमीत कमी 4-4.5 तास रियाज माझा व्हायचा धुळ्याला घरी. भाऊ तबला वाजवायचा, त्यामुळे तो आला कॉलेजमधनं की त्याच्याबरोबरचा रियाज, असं प्रचंड मी गात असायचे. तेवढं काहीच होईना या दोघी झाल्यावर. मग तो कमी झाला. तर म्हटलं आता काय करावं आपण. मग एकदम डोक्यात आलं की आपण रेडिओची ऑडिशन का नाही द्यावी, ती तरी देऊ. पण मला असं कळलं की रेडिओच्या ऑडिशनला अनरेकॉर्डेड गाणी लागतात. मग ते मला काहीच येत नव्हती. आणि धुळ्याला सुद्धा मी म्हणजे मी विशारद झाल्यावर तुला सांगते की विशारदच्या पण सभागायनाला आप्पा हजर होते.
आप्पाने सांगितलं की हिला छोट्या छोट्या मैफिली करायला सांग, म्हणजे हिला अनुभव येईल. त्यामुळे मॅट्रिक नंतर पुढची मी लगेच आमच्या सरांनी मला परवानगीच दिली. आणि सरच सांगायचे की इथे एक मैफिल आहे, थोडा वेळ 1.5-2 तास गायचंय, तू क्लासिकल, म्हणजे क्लासिकलचेच कार्यक्रम करायचे. त्यामुळे मला लाईटचं काही सवय नव्हती गायची तेव्हा, आणि अनरेकॉर्डेड तर नाहीच नाही. त्यामुळे आता काय करावं, मग काहीच येत नाही. मग मला कळलं की असं वळून गेलं टिळक रोडला की तिथेच गजाननराव वाटवे राहतात. मग म्हटलं त्यांना विचारावं का, पण विचारायचं तरी कसं, तेव्हा मी पुण्यात कोणालाच माहीत नव्हतं की मी गाते, हे पण माहीत नव्हतं. तर म्हटलं आता काय करावं म्हणून. तर एक दिवशी मुलगी शेजारच्या दुकानात, तिथेच दुकान होतं त्यांच्या, आणि अण्णा तिथे दारातच उभे होते. तर ती तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता म्हणून आम्ही काहीतरी घेत होतो, अश्विनी मोठी मुलगी माझी, आणि ते मी घेत होते. आणि ती खाली उतरून, आजोबा आम्ही आज वाढदिवसाला चाललोय, नवा फ्रॉक आहे माझा वगैरे. त्यांना काहीही ओळख नाही, आणि ती त्यांच्याशी मस्त. तर मी खाली उतरले आणि अण्णा मला म्हणलं तुमची मुलगी फारच धीट आहे, मला ती सांगते की ती वाढदिवसाला जाणारी वगैरे. तर मी म्हटलं हो हो असं केलं. आणि मग मी धीर करून विचारलं की मला असं असं रेडिओची ऑडिशन द्यायची आहे, तर मला गाणी शिकायची आहेत, तर मी येऊ का? उद्यापासून ये. इतकं ते सहज होऊन गेलं. लगेच दुसऱ्या दिवशीपासून अण्णांकडे क्लास सुरू झाला. ग्रेट. आणि म्हणजे कसं आपल्याला कळतं, तोपर्यंत मला असं वाटत होतं की त्याच्यात काय वेगळं असणार आहे ना. त्यांनी स्वर आपल्याला कळतात, नोटेशन कळतं. आमच्या सरांनी इतकं करून घेतलेलं आहे. तर ते सांगतील ती चाल फक्त म्हणायची की झालं. आणखी लाईटमध्ये काय असतं वेगळं, इतकी बुद्धू होते मी तेव्हा, असं म्हणेन मी. तर त्यामुळे त्यांनी चाल सांगितली, मी म्हटली, आणि इतकं त्यांनी एक अशी मला हे केलं, अशी आदळू नको ग स्वरांवर, असं त्यांनी एकदम पहिलं वाक्य हे केलं. मग इतकं कोणीतरी थोबाडीत दिल्यासारखं झालं मला. मग माझ्या लक्षात आलं की हे आपण समजतो तसं हे नाहीये. मग अण्णाच त्याची व्याख्या करायचे, जे सुगम नाही ते सुगम. आणि ते इतकं म्हणजे इतकं खरं आहे, याचा प्रत्यय मला सततच येत गेला पुढे अण्णांकडे जशी मी शिकायला लागले. आणि तुला सांगते की लाईटमधलं म्हणजे क्लासिकलमध्ये आपण मिंड, घसीट, गमक, हे तेच सगळं आहे लाईटमध्ये पण, फक्त ते घेण्याची पद्धत वेगळी आहे. त्या भाव कसा आहे त्या ह्याच्यात, त्यानुसार ते काव्याचा त्या शब्दानुसार ते करावं लागतं किंवा घ्यावं लागतं. तर ते मला मग अण्णांनी मला सांगितलं की तुझ्या आवाजाची काय वैशिष्ट्य आहेत ती तुला माहिती पाहिजे. तुझा हायपिच आहे, वरती तुला फॉल्सेटो लावायला लागत नाही, मूळच हायपिच आहे, तर हा तुझा प्लस पॉईंट आहे, खुला आहे. पण तुझ्यात काय नाही आहे ते आता मी तुला शिकवतो. काय ग्रेट. म्हणजे असे गुरु लाभणं. आणि ते पहिलंच गाणं, कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, वरी घाली तो धपाटा आता आधाराचा हात, ते शब्दच असे आहेत. तर तेच पहिलं गाणं मी अण्णांकडे शिकले. आणि खरोखरच आता मी सांगू नाही शकत की त्याने मला काय काय शिकवलं, पण तयार केलं, वाटा दाखवल्या, इकडे असं जायचं, इकडे असं जायचं, हे इथे असं जायचं. मी त्या कळणं ही फार मोठी गोष्ट आहे खरंच. आणि मग एक दिवशी काय झालं की एक गझल अण्णा मला शिकवत होते. समुद्रा खोल पाण्याचा तुझा अंदाज लागेना, तुझा अंदाज मी घेते, तुझा अंदाज लागेना, अशी ती गझल कवी संजीवांची. तर ते अण्णा मला शिकवत होते. आणि तेवढ्यात तिथे सुधीर मोघे, नंतर सोमण आणि नूलकर, असे 3 जण त्यांच्याकडे आले. आणि ते आले म्हणून मग मी उठून बाहेर निघाले. आणि बाहेर निघाले तर थोडीशीच पुढे गेले तर अण्णा लगेच मागे आले आणि मला हाक मारली, अनुराधा जरा ये बरं इकडे 1 मिनटं. मग मी आत गेल्यावर ते म्हणले, यांना जरा गाऊन दाखव आत्ता मी तुला काय शिकवत होतो ते. तर मी ती गझल म्हणून दाखवली त्यांना. तर मोघे म्हणले, अगदी आम्हाला पाहिजे तसाच आवाज आहे, आम्हाला हायपीचच हवा आहे आणि असं खुला हवा आहे, तुम्ही गाल का आमच्या कार्यक्रमात? तोपर्यंत मी कुठल्याच कार्यक्रमात गायले नव्हते.
त्यामुळे आणि घरी पण काहीच हे नव्हतं की कार्यक्रम वगैरे, परवानगीपासून सुरुवात. तिथून सुरुवात. म्हणून तिथे माझ्या सासऱ्यांना भेटायला अण्णा आणि सगळेच ते तिघं आणि अण्णा असं 4 जण आले माझ्या घरी. सासऱ्यांशी बोलले आणि काय वाक्य बोलावं अण्णांनी तुला सांगते, की आम्ही सगळेच जण नवशिके म्हणजे इतके ह्याच्यात मुरलेले नाही आहोत, पण हिचा आवाज खूप छान आहे, तर आम्हाला हौशी कलाकार आहोत. तर मला आतून म्हणजे कळेच ना की काय हे बोलतात, पण माझ्या बहुतेक सासऱ्यांना ते माहिती होते, त्यामुळे सासरे काही बोलले नाही. पण ते म्हणले बरं बरं ती गाईल, फक्त पुणे मुंबई शिवाय आणखी कुठे नाही येणार, एवढ्या सासऱ्यांनी सांगितलं. मग तो तुमचा पहिला कार्यक्रम. हा, आणि ले टिपूनी अमृतकण हा ते करत होते तेव्हा, आणि तोही गदी मंचात गाण्यांचा होता. तर त्या कार्यक्रमात माझी सुरुवात झाली आणि तिथून मी सुरुवात केली. मग बाई तुम्ही आता हे कार्यक्रम सुरू झाले, मग ते आणि सांसारिक जबाबदाऱ्या ह्याचा समतोल कसा काय राखलात? ह्याचं फार मोठं उत्तर आहे. म्हणजे मी एक सांगते की मनाशीच ठरवलेलं होतं आणि गाणं करायला मिळतंय ह्याच्यातच प्रचंड आनंद होता. आणि माझ्या सासूबाई कृष्णराव मेंदळ्यांच्याकडे शिकत होत्या, भजनाच्या क्लासला जात होत्या, त्यामुळे अगदीच गाणं नाहीच घरात असं काही नव्हतं. पण मी एवढी शिकलेली आणि अशी कल्पना कोणालाच घरात नव्हती, त्यामुळे थोडीफार हौस असं सगळ्यांना हे होतं की तेवढी झाली की बाद झालं असं. आणि पहिलाच भारत गायन समाजामध्ये एक स्पर्धा होती. माझं लग्न झालं आणि 3-4 महिन्यांनीच. तर माझ्या सासूबाई येताना तो बोर्ड बाहेर बघून आल्या की अशा अशा स्पर्धा आहेत वगैरे. तर त्या बाबतीत त्या म्हणजे उत्साही खूपच होत्या, त्याच्याबद्दल वादच नाही. मग त्या घरी आल्यावर त्या मला म्हणल्या की तू घे भाग. असे तिथे मी आत्ता वाचलं क्लासिकल आणि नाट्यसंगीताच्या स्पर्धा आहेत. तर मग मी तिथे जाऊन नाव देऊन आले माझं आणि त्या स्पर्धा. आणि मग मेहेंदळे म्हणजे कृष्णराव मेहेंदळे, त्यांना आम्ही आजोबांसारखंच होते ते, तर त्यांना मी म्हटलं की तुम्ही 2 नाट्यसंगीत बसवून घ्याल का माझ्याकडनं, असं. म्हणजे आमच्या गुरुजींनी बसवलेली होती, पण मी म्हटलं नवीन काहीतरी आपल्याला हे करायला. मग त्यांनी माझ्याकडनं 2 नाट्यसंगीत बसवून घेतली. आणि तुला गंमत सांगते, म्हणजे मोहम्मद हुसेन खान साहेब परीक्षक होते, तर मला क्लासिकल आणि नाट्यसंगीत दोन्हीत पहिलं बक्षीस मिळालं. तर आणि तेव्हा शैलाजा तर खाली तिथे राहायची, म्हणजे भारत गायन समाजात खालच्या मजल्यावर, आणि वरच्या मजल्यावर ते सगळं हॉलमध्ये व्हायचं. तर माझं गाणं चालू असताना ती खालून वरती आली की कोणाचा आहे हा आवाज असं बघायला म्हणून ती आली. हे तिने मला नंतर सांगितलं, म्हणजे पण तेव्हा आमची ओळख नव्हती, पण ती ते बघायला आली की कोणाचा आवाज आहे असं वगैरे असं. आणि मग तिथे आणखीन एक म्हणजे माझ्या सासूबाईंची एक मैत्रीण होती, तिने मला पर्स बक्षीस दिली की धुळ्याहून येऊन तू खानदेशातनं पुण्याच्या सगळ्या मुलींना मागे टाकलंस, असं तिला इतकं काही त्याचा हे अभिमान वाटला, म्हणजे असं अगदी म्हणून. तर आणि मग त्यानंतर असं थोडं थोडं चालू झालं, म्हणजे मग ते अण्णा हे असं. पण बाई आम्हाला ना म्हणजे आता माझ्या लहानपणी मी जे ऐकत ऐकत मोठी झाले, तर आम्हाला अगदी मनावर ठसलेला एक कार्यक्रम होता तेव्हा, तो मंतरलेल्या चैत्रपणात. आणि मला खरंच सांगते की बुगडी माझी सांडली ग हे गाणं आशाबाईंनी गायलंय मूळ, हे मला अनेक वर्ष माहीतच नव्हतं, कारण मला वाटायचं की ते बाईंचंच गाणं आहे. आणि तेच माझ्या मनावर ठसलं होतं. आणि पहिल्याच कार्यक्रमात त्या गाण्याला वंचमोर होता. बाई ते आमच्या मनात इतकं खोलवर रुजलंय की एवढं फ्लॉलेस रेकॉर्डेड सॉन्ग कोणी गाऊ शकतं हे आत्ताच्या काळात कदाचित तरुण पिढीला खरं सुद्धा वाटणार नाही, ज्यांना ऑटो ट्युनरची आता सवय आहे. तर आम्ही लहानपणापासून असे कलाकार ऐकत मोठे झालोय ज्यांच्या गळ्यातच ऑटो ट्युनर आहे, ईश्वरानेच बसवलंय. खूप होत आहे. नाही बाई, खरं आहे. आणि अर्थातच त्यामागे तुमची साधना, रियाज, याच्यात तर काही वादच नाही.
आणि मिळालेले गुरु. तर बाई, मंतरलेल्या चैत्रबनातच्या आठवणी सांगा ना काही असल्या तर. मंतरलेल्या चैत्रबनात हा मी त्याच्यात जवळपास 79 साली जॉईन झाले. म्हणजे त्यांचे ऑलरेडी 150 कार्यक्रम झालेले होते तेव्हा स्वरानंदाचे. आणि 4 पुरुष गायक होते. म्हणून मग त्यातले जे हरीश देसाई होते ते आकाशवाणीच्या आमच्या वाद्यवृंद ह्याच्यात होते. कोरसचा आमचा ग्रुप होता, कारण मी पास झाले आकाशवाणीचे ऑडिशन. आणि तुला गंमत सांगते की अण्णांकडे त्याच्यासाठी गेले होते. तर अण्णाने मला, म्हणजे वाटवे, तर त्याला अण्णा म्हणायचो आम्ही त्यांना. तर ते म्हणले तू दोन्हीकडे अर्ज दे, मुंबईतही दे, पुण्यातही दे, जिथून आधी तुझं होईल तिथून होऊन जा. तर मला मुंबईच मी पास झाले पहिली. आणि मग नंतर यशवंत देव काका मला म्हणले मीच घेतली होती तुझी ऑडिशन. मग मला अण्णा म्हणले बरं झालं मुंबईत पास झाली, नाही तर इथे काय लोक म्हणायला तयारच असतात, अण्णांनीच पास करून घेतलं असं. तर म्हणे. आणि मग हरीश देसाईंची माझी आकाशवाणीवर ओळख झाली. अच्छा. आणि मग त्यांनी मला विचारलं की तुम्ही गाल का चैत्रबनमध्ये, म्हणजे 3 गायिका आहेत, तर 4 गायिका आम्हाला असल्या तर हव्यात असं. म्हणून मग माझी ऑडिशन झाली सगळ्यांसमोर, चैत्रबनच्या ह्याच्यासमोर. आणि मग मी जॉईन झाले. 150वा कार्यक्रम होता. आणि त्याच्यातली एक आठवण सांगते. रमाकांत परांजपे व्हायोलिनला होते. आणि ते एरवी पण माझ्या आयुष्यात म्हणजे फारच कमी वेळा असं पटकन ते त्यांची प्रतिक्रिया देतात. तर त्या दिवशी तुम्ही माझे बाजीराव, ती पण एक लावणी होती माझी. तर ती पण माझी लावणी झाली. आणि मला आत आल्यावर मध्यंतरात परांजपे सर म्हणले की खूप छान गायलात तुम्ही बाजीराव, असं. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर काही भाव नसतो, बोलताना फक्त ते खूप छान गायलात वगैरे. तर तिथे संजय पंडित उभा होता तबला वाजत. तो म्हणला बाई, परांजप्याने छान म्हणणं म्हणजे ऑस्कर मिळाले बरं का तुम्हाला. म्हणजे दोन्ही गाण्यांना त्या कार्यक्रमात वन्स मोर मिळाला. तर आणि लोकांना मी माहिती झाले रादर असं. नाही, तो कार्यक्रमच एक मला वाटतं आपण माइलस्टोन म्हणू शकतो. आणि काय झालं, मराठी गाण्यांचे कार्यक्रम हा पहिला स्वरानंदनी सुरू केला, रेकॉर्डेड गाण्यांचा. तोपर्यंत कधीही कुठेही तसं झालं नव्हतं. म्हणजे आता अक्षरशः गल्लोगल्ली आहेत, पण तेव्हा तो पहिला होता, कोणीही करत नव्हतं. त्यासाठी त्याला फारच महत्व आहे. आणि तुम्ही आत्ता बोलता बोलता देवांचा उल्लेख केलात, तर देवसरांच्या पण काही आठवणी, कारण तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलेत ते फारच म्हणजे दर्जेदार असं आहे. तर त्याची आठवण एखादी सांगा ना. यशवंत देवांनी आमचा स्वर आले दुरुनी हा कार्यक्रम केला स्वरानंदाचा. आणि तेव्हा देवकाकाने पुण्यात येऊन ती गाणी आमच्याकडनं बसवून घेतली. त्यामुळे प्रत्यक्ष एकतर मला हा भाग फार नवीन होता की गाण्यातले उच्चार, म्हणजे तुला सांगते की हे आमच्या धुळ्याच्या सरांचं पण आहे, ते आम्हाला बंदिशीचा अर्थ सांगायचे. आणि सॅ असं म्हणायचं नाही, सजनातला सच आला पाहिजे, सॅजॅन असं नाही, सजनाच उच्चार आला पाहिजे. त्याचा उपयोग तर मला इकडे खूपच झाला. म्हणजे ते म्हणले की बंदिशीचा अर्थ लोकांना कळायचा असेल तर बंदिश काय आहे, ते शब्द काय आहेत ते नको का आधी कळायला, असं त्यांचं होतं. त्यामुळे ते शब्द तर स्पष्टच आले पाहिजेत, इकडे त्यांचं लक्ष असायचं. त्याचा मला उपयोग इकडे झाला. आणि देवकाकांचं कसं होतं की ते गाणं प्रोज वाचून घ्यायचे आधी. विसरशील खास मला नाही असं ते सांगायचे. दृष्टी आड म्हणजे ई आ हे जे आहे होता नाही, मग ते असा उच्चार होतो. आणि ता असं नाही, तो आ झालाय का. आणि ह्याचं ही पहिलं धुळ्याच्याच गुरुजींना जातं श्रेय. आम्ही गेल्या पहिला आमचा आकार सरांनी करून घेतला. आणि ते सांगायचे की जीभ थोडी मागे ओढून आ असा आ लागला पाहिजे, हा खरा आकार.
आणि ते म्हणले टाळूकडनं नाही दाब द्यायचा, आ असा नाही येणार, आ असाच आला पाहिजे, ती जीभ मागे हा. हे करून. आणि आकार आकार. तर ते म्हणले की तो नंतर तुमचा कमी कमी होत गेला तरी इथून जे ओपन झालेलं आहे ते तुमचं बंद नाही होत. त्यामुळे आ आ आ आ म्हणजे मी ओठ जरी जवळ आणले तरी आकारच ऐकू येतो, आकारच ऐकू येतो. तर तो आकार राहण्यासाठी सर काड्यापेटीतली काडी ठेवायचे 2 ओठात. ओ, म्हणजे तुमचा श्वास संपेपर्यंत आचा अ नाही झाला पाहिजे. ओ, इतकं लक्ष होतं सरांचं. आणि तेव्हा आम्हाला मज्जाच वाटायची ना, 7 वर्षाची होते मी. पण इतक्या लहान वयात तुमच्यावर हे संस्कार झालेत. आणि त्यामुळे तो आकार नंतर शेवटपर्यंत अजूनही तो तसाच येतो, तिथे होत नाही. नंतर मणेरीकरांकडे आम्ही शिकलो आकाराचं आणि ह्याचं. तर ते पण म्हणजे तोच माझी आठवण मला तीच झाली. म्हणजे त्याच्याने फायदा खूपच झाला मणेरीकरांमुळे. पण तरी अशी आठवण ती पहिली आमच्या सरांची झाली मला, की हे असं करून घेतलं सरांनी. आणि मग देवकाका शिकवताना असं हे करायचे की विसरशील खास मला. तर ते म्हणायचे की तू कसं दाखवशील हे. तर मी म्हटलं की खास मला म्हणजे नक्कीच तू विसरणार, आणखी वेगळ्या पद्धतीने, आणखी वेगळ्या पद्धतीने, असं ते काढून घ्यायचे आमच्याकडनं. आणि मग ते म्हणले सल असं लावून बघ बारीक, विसरशील आता काय होतंय असं ते विचारायचे. पण ते इतकं खरं आहे की ते म्हटल्यावर त्याच्या इतका भाव नाहीच ना कशातनं व्यक्त होत. विसरशील ह्याचं असं नाही येते, विसरशील असं आलं तर तो वेगळा भाव व्यक्त होतो. म्हणजे ही एक दिशा प्रत्येक संगीतकाराकडनं मिळत गेली आम्हाला, मला. आणि ती मी प्रत्येक ठिकाणी योजत गेले. म्हणजे दुसऱ्या संगीतकारांकडे गायल्यावर देवकाकाने असं शिकवलंय, मग तो हा उच्चार असा करायचा, हा उच्चार असा ते कायम डोक्यात असायचं. मंगेशकरांनी एक वेगळं शिकवलं, खडे काकांनी एक वेगळं शिकवलं, जोग काकांनी एक वेगळं शिकवलं, जयदेवजींनी वेगळं शिकवलं. तर ह्या सगळ्या गुरूंचं एक एक माझ्यात सुधारणा होत गेल्या गायकीत माझ्या लाईटच्या. पण ते शिकणं आणि ते आत्मसात करणं ह्याच्यासाठी सुद्धा एक शक्ती लागते. तर ती अर्थातच बाई तुमच्यात असल्यामुळे. आणि एक ती अभ्यास करण्याची वृत्तीच पहिल्यापासून डोळ्याच्या सरांपासून त्यांनी जी गुंतवली आमच्यात. आणि आम्ही 10 जणी होतो. आणि एक ते विचार करायला शिकवलं की ती घेते तसा आलाप तुझा नाही आला पाहिजे. एक तर लिहून दिलं नाही, कधी बांधून दिले नाही आलापताना आम्हाला, कधीच नाही. तर ती म्हणते तुझं वेगळं काय येत आहे, तिच्यासारखा तुझा नाही आला पाहिजे आलाप, तू काय वेगळं करशील. म्हणजे तो विचार करायची की ती काय घेते इकडे लक्ष ठेवायचंच, पुन्हा आपल्याला काय वेगळं करायचंय, हा विचार करायची सवय लागली. हे फारच मोठं होतं सरांकडे, फार. आणि त्यांनी पहिलं वर्षभर पेटीवर शिकवलं. म्हणजे 2 तंबोरे होते आमच्या क्लासमध्ये, 4 पेट्या 2. पण पहिला ग, हा ग कुठे वाचतोय, त्याची उंची काय आहे, ती इथे जर गेली तो ऐकून तर ते केव्हाही चांगलं ना. म्हणजे तंबोऱ्यावर ग लावून त्या गची उंची नंतर लक्षात राहत नाही, अगदी सुरुवातीला. म्हणते तुम्ही एकदा शिकलात की तुम्हाला सगळे स्वर माहिती असतात. पण सुरुवातीला तर तो वाजवल्यावर नाही हा ग आहे, आपण म्हणत होतो तो ग नाही हा ग आहे असं ते. आणि पेटी वाजवायला हातही बसला पेटीवर, त्यामुळे तोही खूप मोठा फायदा झाला. बाई तुम्ही नाट्य संगीत पण गायलायत. आणि नाट्यसंगीत म्हणजे सरांनी शिकवली तेवढीच. पण तुम्हाला कधी असं नाही वाटलं संगीत नाटकात आपण भाग? डोळ्याला नव्हतंच, कधीच नव्हतं. पण हे आपल्या एक पात्री कोण, सुहासिनी मुळगावकर, तर त्या एकदा धुळ्याला आल्या होत्या, त्यांचा प्रयोग झाला धुळ्याला. आणि मग आमचे म्हणजे सरांनी मला हे केलं, कॉलेजमधल्या सरांनी शिकवणाऱ्या, की सविता तू का नाही एक पात्री करत. तर तेवढं काय तेव्हा शक्य नव्हतं, पण मी 1 अंक केला सौभद्रचा, एक पात्री केला. आणि ते सगळं श्रेय आमच्या नाईक सरांना.
नाईक सरांनी सगळी गाणी बसवून घेतली आणि मग ते इकडनं तिकडे कसं झालं, पुरुषाचा संवाद कसा म्हणायचा, मग लगेच तिकडनं इकडे येऊन बाईचा संवाद कसा म्हणायचा, हे सगळं आमच्या सरांनी करून घेतलं. आणि नाटकात मी कामं करतच होते, त्यामुळे ती सवय होती. पण हे आवाज बदलून पुरुष बाई किंवा सखी आणि ती, तरी वेगळा असेल की नाही आवाज, सखीचा आणि तिचा, तर तेही करणं हे गुरुजींनी करून घेतलं. बाई तुम्ही कमाल आहात. हो, तर ते त्यामुळे हे अनुभव इतके जमा होते माझ्याकडे, त्याचा उपयोग मला पुढे झाला. पण मग तुम्हाला अभिनयात पण स्वारस्य होतं आणि गाण्यात पण, तर मग ह्या दोन्हीतली निवड करताना तुमची काय मनस्थिती होती आणि मग गाणंच निवडलं आणि तेच पुढे गेलं? आईमुळे. अच्छा. आईनेच सांगितलं. म्हणजे 2 वर्ष ॲब्सल्युटली लागोपाठ महाराष्ट्र राज्य सरकारचं रौप्य पदक मिळालं अभिनयाचं. बाप रे. तर मग नाटकच करावं, आता गाणं नकोच असं कुठे. म्हणजे कारण तितकीच आवड नाटकाची, तितकीच आवड ड्रॉइंगची, तितकीच आवड कथ्थकची, असं सगळंच होतं ना मला आवडी. पण आईने म्हणजे ते समजावणं खरंच बाई तुमच्यावर खरंच सरस्वतीचा वरदहस्त. हो, वरदहस्त आहे. असं नाही मी म्हणणार, नाही, पण खूप कला आवडीच्या आणि त्या करायला मिळायला हव्या होत्या, असं खूप आहे. पण मग आईने समजावलं की नाटक तुला करता येईल असं नाही, पण गाणं तू करू शकशील, त्यामुळे आत्ता तुला करायचंय तेवढं कर, असं आईने शिकवल्यामुळे झालं. आणि बाई आता एक थोडा असा वेगळा प्रश्न, तुमच्या आवडते सहकलाकार, सहगायक, सहगायिका कोण? अगदी पटकन डोळ्यासमोर येणारं नाव म्हणजे रवींद्र साठे. आणि रवीने मी म्हणजे खरोखरीच 100च्या आसपास तरी कार्यक्रम आम्ही बरोबर केले. आणि का कोण जाणे, पण मला एक 10-12 लोकांनी तरी सांगितलं की तुमचा आणि त्यांचा आवाज असा छान वाटतो एकत्र ऐकताना असं. आणि त्याला बुवा म्हणायचे आणि मला बाई, त्यामुळे बाई आणि बुवांचा कार्यक्रम असा. नंतर अरुण दाते. म्हणजे एक वेगळा भाव होता त्यांच्या गाण्यात. त्यांची एक आठवण तुम्ही सांगता नेहमी. हो. आणि फार अशी कमी लोक असतात की ज्यांना खरंच मनापासून कौतुक वाटतं, ते कौतुक करतात दुसऱ्या कलाकाराचं. आणि अशी लोक मी खूप पाहिली आहेत की एक अक्षरही ते बोलणार नाही, अशी लोक आहेत. पण एकदा आमचा सारसबागेच्या गणपती मंदिरात कार्यक्रम होता, आरुभयांचा माझा. मी 150च्या वर तर सहज कार्यक्रम केले शुक्रताराचे. आणि त्याच्यात असं होतं की पहिले मी स्टेजवर यायचं, माझी 3 गाणी झाली की मग निवेदक बोलावणार त्यांना आणि मग ते स्टेजवर येणार, आरुभैया असं. तर ते खाली बसले होते खुर्चीवर आणि माझी गाणी गाऊन मी आत गेले. तर ते असे मागे झाले, मला म्हणले, बाई अहो काय गायलात तुम्ही, मला आता टेन्शन आलंय गायचं. मी म्हटलं आरुभैया काहीतरी म्हणाले. हो म्हटलं अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही. तर ते म्हणले मी खरं तेच सांगतोय. आणि तुला आश्चर्य म्हणजे स्टेजवर गेल्यावर पहिलं वाक्य ते हे म्हणले मला, जे म्हणले ते की बाई आता असं काही गाऊन गेल्यात की मला टेन्शन आलंय गायचं. कमाल. असं कोण म्हणेल? मी म्हणजे असं ओपनली कमी कलाकार खूप कमी. आणि आरुभयांचं खरंच होतं असं. आणि असे काय म्हणायचे त्याला की संस्थानी माणूस असतो ना, की सगळं असं हे करणारा, असे हात होते त्यांचे प्रत्येकच बाबतीत. तर त्यामुळे खूप मजा यायची त्यांच्यावर प्रवास करायलाही. इतके वेगवेगळे किस्से सांगायचे ते इंदोरचे. बरोबर. त्यामुळे फार मजा. आणि वडिलांचे त्यांच्या कुमार गंधर्वांचे, कारण त्यांच्या घरीच उतरायचे ना, इतके त्यांनी किस्से सांगितलेत. आणि त्यामुळे ते कलाकार कळत गेले आम्हालाही, त्याचा फार मोठा फायदा झाला. आणि बाई मंगेशकरांच्या आठवणी, ते तर त्यांच्याशिवाय होऊच शकत नाही, कार्यक्रमच होऊ शकत नाही कुठलाच. ते खडे काका शक्यच नाही. मंगेशकरांशी ओळख म्हणजे आम्ही पहिले आनंद घन या नावाने एक कार्यक्रम करायचो.
म्हणजे लताबाईंची गाणी आणि त्याच्यात मंगेशकरांची होती, पण जास्ती करून लताबाईंनी संगीत दिलेली अशी गाणी होती. तर त्या दिवशी ते सखी ग मुरली, मोहन मोही मना, तरुणा आहे रात्र अजूनी, नंतर मालवून, नंतर अशी ती गाणी माझी 4-5 होती ह्याची. आणि पहिल्यांदाच असे इकडे डावीकडे बसले होते मंगेशकर. एकदम म्हणजे तोंडात ना आवाज फुटेल का नाही इतकं टेन्शन आलेलं होतं, कारण पहिल्यांदाच त्यांच्या समोर गाणार होते मी. पण असं म्हणजे तुला सांगते की कसं आपलं हे असतं, ती वही अशी धरूनच गात बघायलाच नको त्यांच्याकडे, असं इतकं टेन्शन आलं होतं. आणि तो झाला कार्यक्रम सगळा, मग त्यांनी खूप कौतुक केलं. मला म्हणले की सगळीच कठीण गाणी तुमच्या वाट्याला आली होती, फार फार सुरेख गायलात, फार सुरेख गायलात. माझ्याबरोबर गाल भावसरगममध्ये. म्हणजे हा प्रश्न तर इतका वेगळा होता की 2 मिनटं गप्पच बसले मी. तर मग मी म्हटलं माझं भाग्य आहे म्हटलं तुम्ही हे विचारताय असं. आणि एक मला सांगा की सखी ग मुरली मोहन गाणं कोणी शिकवलं तुम्हाला? तर मी म्हटलं धुळ्याला कोणी शिकवणार, म्हटलं कोणीच नव्हतं लाईट शिकवणारं, आमचीच आम्ही बसवायचो. आणि ते सुद्धा म्हटलं बाबा आमचे एका मिटिंगला ह्याच्या गेले होते तेव्हा त्यांनी तो ट्रान्झिस्टर रेडिओ आणला होता, छोटा तेव्हा मिळायचा तो. तर ही किती सालची गोष्ट तुला सांगते, 60 सालची वगैरे गोष्ट, तेव्हा बाबांनी तो रेडिओ आणला होता. आणि म्हटलं त्याच्यावर कधी कुठली म्हणजे लागली गाणी की पळत पळत जाऊन आधी शब्द उतरून घ्यायचे, आणि म्हटलं तोवर तो अंतरा लागलेला असायचा. मग पुन्हा कधी लागेल तेव्हा अंतरा, पुन्हा कधी लागेल तेव्हा चाल शिकायची. असं ते म्हणले असं गाणं बसवलं हे आत्ता तुम्ही गायलात ते? म्हटलं हो, कारण शिकवायला कोणीच नव्हतं. म्हटलं विश्वासच बसत नाही म्हणले, ते काय गायलात तुम्ही ते आत्ता गाणं, अप्रतिम गायलात म्हणले. आणि मग म्हणले त्यातला एक स्वर तुमचा वेगळा लागतोय, तर उद्या तुम्ही घरी या, मी तुम्हाला शिकवतो. असं करून त्यांच्याकडे जायला लागले मी. जवळपास 18-20 गाणी शिकले त्यांच्याकडे. तुमचं कौतुक दीदींनी केलं तो कार्यक्रम? हां, तो दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथीचे व्हायचे ना कार्यक्रम, तर तो रेणुका स्वरूपच्या मैदानावर त्या वर्षी होता. आणि मी ऑलरेडी भावसरगमचे गायला लागले होते कार्यक्रम. आणि पहिल्या कार्यक्रमाची आठवण सांगते. तर त्याने जी मला तारीख दिली, गाल का विचारलं, आणि तारीख दिली ती साधारण 1.5-2 महिन्यानंतरची होती, डोंबिवलीच्या गणपती मंदिरात. ओके. तो कार्यक्रम होता. आणि नंतर 1.5 महिना 2.25 महिने झाले, काहीच म्हणजे मला फोन नाही, कोणाबरोबर निरोप नाही. म्हटलं आता जावं का नाही आपण कार्यक्रमाला. आणि मग म्हटलं नाही जायला. पण मग त्या दिवशी आमचा दुसरीकडे एक कार्यक्रम होता, तर सुधीर होता माझ्याबरोबर गाडगीळ. तर त्याला म्हटलं काय, तर तो म्हटलं जायला तर पाहिजेच, त्याने मला दिली आहे तारीख कारण म्हटलं. तर मग गेले मी तिथे. मग आले मंगेशकर, आणि पहिला प्रश्न, रिहर्सलला आला नाहीत तुम्ही? अगो बाई. म्हणजे मी म्हटलं आता काय करावं, पण माझ्या चेहऱ्यावरनं बहुतेक त्यांना कळलं की बाई खोटं नाही बोलत आहेत. मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं नाही मला काही निरोपच नाही आला. उषाताईने फोन नाही केला? म्हटलं नाही मला काहीच नाही आला. मग बरं म्हणलं जाऊ द्या चला. तर काय म्हणणार तुम्ही? तर मला की कळेल ना काय म्हणणार, म्हणजे कुठे काय ठरलंय. म्हणे तुमची डायरी बघू मला, हे म्हणा हे म्हणा हे म्हणा, ही 5 गाणी इंटरव्हलच्या आधी, हे 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 इंटरव्हल नंतर, अशी म्हणा. बरं म्हटलं. आणि ती कुठली होती? सुरुवात मागे उभा मंगेशाने सुरुवातच होती, पुढे उभा मंगेशा. मग मी षड्ज लावला, म्हणजे भयानकच धडधड होत होती. म्हटलं षड्ज तरी आपला कसा लागतोय आता, इतकी धडधड होतीये. मग तो लावल्यावर एकदम वा म्हणले. आणि नंतर सगळा म्हणजे अगदी कोळं गीत पण होतं, एक वादळ वारं सुटलं ग पण होतं. तर मग नंतर काही असं नुसतं करत होते, पण वा नाही काही नाही, काही एक अक्षर नाही. म्हटलं यांना आवडतंय का नाही कोण जाणे, एकदाच आपलं ऐकलंय त्यांनी.
आणि मग कार्यक्रम संपत आला. मग मला म्हटले, सागर आहे तर म्हटलं हो, माझं पाठ आहे. असं करतो, माझा पाठ मी म्हणतो, बाकी सगळं तुम्ही म्हणा. म्हटलं बरं. पांढरी 4 सूर, बापरे, त्याच्यात सागरा गायले मी. पण उंचच होता आवाजच, त्यामुळे ओढला मी तो तिथे. आणि मग त्यांच्याच गाडीने पुण्याला आलो. मग येताना खूप गात होते, तर मी त्यांना म्हटलं बाळासाहेब, इतकी सुंदर तुम्ही नाट्यसंगीत गातात, तुम्ही स्टेजवर का नाही नाट्यसंगीत गात? तर ते म्हणले, तो माझा प्रांतच नाही, लाईट हा पण माझा प्रांत नाही, क्लासिकल हा माझा प्रांत आहे म्हटलं. हो. हां. तर मग आणि तरीही घरी माझं घर येईपर्यंत कालचं चांगलं झालं, काय पाहिजे किंवा एक शब्द नाही. मग मनाशी म्हटलं, बहुतेक ते पुढच्या कार्यक्रमापासून डच्चू आपल्याला मिळणार असं दिसतंय. आणि मग आमच्या घराशी उतरलो, दार उघडलं आणि मग म्हणले, काय मग फार सुरेख गालात काल, फार सुरेख. आणि तुमचा खूपच हाय पिच आहे, त्यामुळे आपण दोघं अगदी गाऊच शकतो बरोबर म्हणले. येणार ना पुढच्या कार्यक्रमाला? मग एकदम हुश्श झालं, चला म्हणजे निभावला बाई कालचा कार्यक्रमच. आणि मग खूप कार्यक्रम गायले. असं प्रत्येक वेळी नवीन नवीन शिकले गाणी त्यांच्याकडनं. बाई, तुम्ही एका कार्यक्रमाची आठवण सांगितली होती की दीदींनी तुमचं कौतुक केलं, ते सांगायचं राहिलं. तर तोच दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथीला व्हायचा दरवर्षी. तर ते मी गायला लागले होते, त्यामुळे कसं झालं की ती एक 5-6 गाणी त्यांनी दिली होती मला गायला त्या दिवशीच्या कार्यक्रमात. आणि देवकी पण गाणार होती, तर माझी 1-2 गाणी कमी झाली. पण तरुण आहे म्हणजे ते आणखीन 3-4 एकूण गाणी म्हटली. रेशमाचार्य गाणी ते एक म्हटलं, तर पांडुरंग कांती म्हटलं, आणि मला वाटतं मालवण म्हटलं बहुतेक. तर तरुण आहे रात्र अजूनही माझं गाणं झालं. आणि मागे आम्ही जाऊन बसलो, तो शाळेचं हे होतं, तर बाकं ठेवली होती, त्या बाकावर जाऊन बसलो मी, संगीता, आम्ही 3 जणी होतो त्या दिवशी. आणि एकदम भीमसेन जोशी आले म्हणून लताबाई त्यांना रिसीव्ह करायला उठल्या आणि आमच्या समोरूनच पुढनं त्या गेल्या आणि 7-8 पावलं पुढे गेल्या. आणि आम्ही आपल्या उभ्या तोपर्यंत की, आणि एकदम त्या पुन्हा वळून मागे माझ्याजवळ आल्या. मला म्हणल्या की, तरुणा आहे, फार सुरेख गायलात तुम्ही, बाळने अतिशय अवघड केलंय, पण तुम्ही खूप छान पेललत ते गाणं आज, असं म्हणून पुढे गेल्या. ॲब्सल्युटली पुतळा झाला होता माझा, म्हणजे मला काही कळतच नव्हतं काय ह्याच्यावर आपलं काय आहे. मग मध्यंतरात भारती वहिनी म्हणल्या, बाई पार्टी, दिदी आत कौतुक करत होत्या, मराठी फार सुंदर गायल्या. दुसऱ्या दिवशी किशोरचा फोन, आत्ताच दीदी तुमचं कौतुक करत होत्या, कालच्या मराठी फार छान. किशोर कुलकर्णी, तेव्हा तो शिकत होता बाळासाहेबांकडे. तोही म्हणला, दीदी आत्ता कौतुक करत होत्या तुमचं की बाई फार काल छान गायल्या. म्हटलं, आपण नसताना त्यांना आठवण येते, ही खूप मोठी गोष्ट आहे, कमाल आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणजे एक आपल्या मनाला हे होतं की आपली वाट बरोबर आहे, म्हणजे आपण जिथून चाललोय ती वाट बरोबर आहे, असा एक आपल्याला कॉन्फिडन्स येतो. आशाबाईंनी पण 5-6 वेळा कौतुक केलं. खूप शब्दांच्या पलीकडले मी खूपच जणांची गायले, खूप जणांची गायले. आणि त्याच्यातनं तर काय खूपच शिकायला. आणि राम कदमांकडे मी सगळ्यात पहिल्यांदा गायले, म्हणजे सिनेमासाठी गायले ते. तर ते गायले. आणि तेव्हा म्हणजे रेडिओचं सगळ्यात पहिल्यांदा रामभाऊंचं गायले मी, नाही शब्दांच्या पलीकडले पहिल्यांदा गायले. आणि तुला गंमत सांगते की काकतकरांनी मला इंट्रोड्यूस, आणि तोपर्यंत रामभाऊने फक्त एकदा आमचा कुठला तरी कार्यक्रम पाहिला होता, म्हणजे मी काही त्यांना आठवत नव्हते खरं सांगायचं तर. मग त्यांच्याकडे गेले, मग त्यांनी ते
श्रावणातल्या त्या रात्रीची शपथ घालते तुला, नको टाकून जाऊ जीव लगा, अशी कटी मला रे, अशी कटी मला. असं ते एक गाणं त्याने शिकवलं. आता मला गाता येत नाही. 75व्या वर्षी असं गाऊ शकतात? नाही ग बाई, नाही. म्हणजे मीच म्हणून आता बंदच केलंय, पण आता तुला दाखवलं फक्त. तर ते आणि नाईक सरांमुळे सवय ना, लगेच खाली नोटेशन लिहून घ्यायचं काय असलं की. तर तसं त्याने शिकवता शिकवता त्याचं नोटेशन मी खाली लिहून घेतलं आणि म्हटलं आता की उद्या आपल्याला परत रिहर्सलला यायचं आहे 4 वाजता, तर आपल्याला गाऊन दाखवायला लागेल रामभाऊंना काय आहे ते. मग दुसऱ्या दिवशी मी गेले. काय मग झालं तयार? गाव काय शिकवलं होतं काल असं मला म्हणले. तर मग मी गाऊन दाखवलं. अशी नव्हती चाल. म्हणजे माझ्या पोटात इतका गोळा आला की यांना आता सांगायचं तरी कसं. त्यावेळेला मोबाईल नाही, काही नाही, काही नाही. हीच होती चाल तुम्हीच शिकवलेली मला, हीच चाल शिकवली. मग माझ्या एकदम लक्षात आलं. रामभाऊंना म्हटलं, रामभाऊ मी नोटेशन लिहिलंय काल. हो बघू. हां अशीच होती, अशीच होती. म्हणजे मला हे कधी कळलं की त्यांना असं का वाटलं, कारण एकेका गाण्याला 30-30 चाली करायचे रामभाऊ. बापरे. म्हणजे तुला खोटं वाटेल पण अक्षरशः अशी प्रतिभा होती. बापरे. म्हणजे ॲब्सोल्युटली पाऊण ते 1 मिनिटात असं केलं की घ्या बाई, अशी चाल लावायचे ते. इतकी फास्ट म्हणजे. बापरे. तर त्यामुळे मी म्हटलं की चालींचा प्रवाहच त्यांच्या डोळ्यासमोरून जात असणार. ही सांगितली का ही सांगितली बाईंना, त्यांना काही आठवतच नसेल. खरंच काय कमाल लोक ही, अशी ही लोक. मग मला त्याची नंतर सवय झाली की, आणि त्यांनाही माहिती होतं की माझ्याजवळ नोटेशन असतं. त्यामुळे मग ते मग रामभाऊंकडे खूप पिक्चर गायले. सगळ्यात मग पहिली जी लावणी होती नंतर पिक्चरमधली की इश्काचा ॲटम बॉम्ब फुटला वगैरे, हे शब्द कसे म्हणायचे घरी सासू सासरे आणि आमक. म्हणून मी जरा म्हणजे म्हणतानाच त्यांचे आलं लक्षात की असं होतंय बाईंना काहीतरी. मग त्यांनी मला इतकं समजावलं. ते म्हणले बाई त्या 3 मिनिटासाठी तुम्ही त्या गाण्याच्या असता. हां. ते गाणं सोडून दुसरी कुठलीही गोष्ट तुमच्या मनात येता कामा नाही. की तुम्ही सून आहात, आई आहात, पत्नी आहात, काहीही तुमच्या मनात येता कामा नाही. त्या गाण्याला काय हवंय ते 3 मिनिटात तुम्हाला द्यायचं आहे. त्यामुळे गाणं सोडून काहीही बाकी डोक्यातनं काढून टाका. कमाल. हाय कर वगैरे असं पण त्या गाण्यात होतं. तर कसं ते म्हणायचं ना, म्हणजे अक्षरशः असं व्हायला लागलं मला. म्हणून मग मी रामभाऊनी मला बाहेर काढलं त्याच्यात. आणि मला हा एक मेंटल ब्लॉक बऱ्याच कलाकारांचा असतो. पण परिपूर्ण कलाकार व्हायचं असेल तर तुम्हाला अक्षरशः. आणि मग आपण प्रत्येकच गाण्यात मोकळं व्हायला शिकले रामभाऊंमुळे. इतक्या वेगवेगळ्या लावण्या आणि परत वेगवेगळ्या चाली आणि असं 2-2 मिनिटात. आणि मग एक दिवशी म्हणजे ती कॅसेट कशी झाली, सागरिका कंपनीने काढली, बंदा रुपया नावाची. आणि एकदम एक दिवशी रामभाऊंचा फोन आला की बाई आज या घरी. तर म्हटलं बरं. तर म्हटलं मी 11च्या आसपास येऊ का? तर ते म्हणले हो हो चालेल चालेल. मग मी गेले तर ते म्हणले 7व्या दिवशी आपल्याला कॅसेट बाहेर काढायची. बापरे. 10 लावण्या नवीन करायच्या. म्हटलं बरं. आणि 7 दिवसात 2 दिवसात लावण्या बसवल्या, 2 दिवसात रेकॉर्ड केल्या. म्हणजे हे असंच ना, डॉक्टर सदाशिव जावडेकर त्यांनी लिहिलेले होते. मग ते यायचे, ते लिहून द्यायचे. डाव्या हाताने रामभाऊ पेठे घ्या बाई, लगेच ती लावणी झाली की पुढची घ्या बाई. बापरे. हे अशा लावण्या 5-5 2 दिवसात अशा 10 बसवल्या लावण्या.
बापरे. आणि तुला सांगते की क्लासिकलच्या रियाजाचा इथे उपयोग झाला. मी सकाळी 10:30 ते रात्री 12:30 अखंड गात होते 2 दिवस. बापरे. आणि रामभावचा स्वर पांढरी चार. रामभावने कधीच खालच्या सुरात केल्या नाही लावण्या, कधीच नाही. आणि 1 टेक रेकॉर्डिंग, डबिंग नाही, अजिबातच नाही. म्हणजे त्या दिवशी काय झालं, रमाकांत परांजपे, फैयाजभाई वाजवायला होते. नंतर आशिष अतुल होता सतार. नंतर हा होता बासरीला आपला आत्ताचा कुलकर्णी, संदीप कुलकर्णी होता. अशी सगळी लोक होती. आणि पंडित विधाते म्हणून रामभाऊंच्या ह्याचे ढोलकी आणि हे टीम होती सगळी. आणि हे आपले वजेत हे क्लॅरोनेट, खूप जुने आकाशवाणीचे कलाकार ते होते वाजवायला. तर आणि कसं रामभाऊंनी फक्त मलाच चाली शिकवलेलं ना, बाकी कोणाला माहिती नाही आहेत त्या. मग मीच रमाकांत परांजपे आणि यांना चाल सांगून हे करायची. मग ते नोटेशन लिहून घ्यायचे. मग मीच त्या रामभाऊंनी म्युझिक केलं की त्यांच्याबरोबर 2-3 रिहर्सल्स करायच्या. आणि लगेच मीच 2 टेक करायचे की पुढचं गाणं लगेच मीच सांगायचं. अशी मी अखंड 12:30पर्यंत, रात्री जवळपास 12:30 ते 12:30, सकाळी 10:30ला सुरुवात, असं 2 दिवसात आम्ही 10 लावण्या केल्या. बाई ऐकताना म्हणजे कसं काय केलं आता माझंच मला. पण मी अगदी नक्की सांगते की तो जो लग्नाआधीचा 4-4.5 तास रोजचा रियाज केलेला, त्यामुळे जी ताकद एक मिळाली होती गळ्याला, त्यामुळे मी करू शकले, नाहीतर नव्हतं शक्य. आणि ती अशी काही झाली आहे कॅसेट, मी ऐकली आहे बाई. आपण प्रेक्षकांना पण ते ऐकूया. 2-3 तरी लावणे ऐकू, एक अंतरा. सांगते की मी हे का करू शकले, कारण मला समजून घेणारे संगीतकार होते, माझ्याबरोबर काम करणारी लोक होती. मला घरी काय काय करून यावं लागतं हे सगळं त्यांना माहिती होतं. कारण एक असतं की आपण घरी शब्द दिलाय की घरचं सांभाळून मी करीन, म्हणजे घरी कोणी एक शब्दाने म्हणायला नको की गेली तसंच टाकून. त्यामुळे ॲब्सोल्युटली माझ्या मिस्टरांनी, आमच्या घरी खरं म्हणजे कोणीच खात नव्हतं गारपोळी, मी हे करून एप्रिल सोडून 9:30ला कार्यक्रमाला जायची, सगळ्यांची जेवण झाली असं. आणि घरी आल्यावर 1:30 वाजता ओट आवरायचं. तर तेव्हा पण बाकीच मी गावाला जाणार असले तर मी सगळा, म्हणजे तुला सांगते की आम्ही हे केलं, ज्ञानेश्वरीच्या ओव्या केल्या. 9,000 ओव्यांपैकी 5,000 ओव्या मी गायले. म्हणजे फक्त ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, अशा पद्धतीने. त्याला चाल नव्हती, पण तंबोऱ्याच्या साथीवर तो तंबोरा लावून. तर मी आणि मुकुंद फणसळकर, त्यांनी 4,000, मी 5,000, अशा आम्ही गायलो ओव्या. आणि ते देव काकांनी करून घेतलं होतं, म्हणजे यशवंतदेवानी. तर ते मला म्हणले की तुझं डिक्शन खूप चांगलं आहे, तर तू हे करावंस अशी माझी इच्छा आहे, तर तू करशील का, पण तुला मुंबईला यायला लागेल. तर ते मी दर आठवड्याला 2दा मुंबईला जाऊन, मग ती 5:30ची गाडी असायची, मग 3ला उठून दोन्ही वेळचा, आमच्याकडे सकाळची भाजी संध्याकाळी, सकाळचं पातळ रात्री चालायचं नाही. माझ्या मिस्टरांना इतकी चव होती की सकाळच्या वरणाची रात्री आमटी केली तरी कळायची, म्हणजे इतकं ताजं सगळे होतं, ताज्याचं. मग ते दोन्ही वेळचा स्वयंपाक करून ठेवायचा. 11 माणसं आम्ही घरात होतो, तर त्या प्रत्येकाच्या 4-4, असं जवळपास 40 पोळ्या करून मी 5:30ची गाडी गाठून मुंबईला जायची. मग तिथलं झालं रेकॉर्डिंग सगळं दुपारपर्यंत की मग संध्याकाळी माझं डेक्कन क्वीनचं रिझर्वेशन त्यांनी केलेलं असायचं. मग देवकाका तिथे सोडायला यायचे मला आणि मग मी पुण्याला यायचे. तर त्या अशा 9,000 ओव्या इतक्या मायन्युटली देवकाकांनी करून घेतल्या आहेत, बाप रे बाप. म्हणजे एक ऱ्हस्व दीर्घची चूक झाली की अनुराधा परत इथे हे तू दीर्घ म्हटलेस, इतकं. आणि त्या 14 कॅसेट्स झाल्या. त्या कॅसेट विवा शिरवाडकरांना, कुसुमाग्रजांना पाठवल्या. कुसुमाग्रजांनी त्याच्यात 12 चुका काढल्या ऱ्हस्व दीर्घच्या. बाप रे. म्हणजे ही काय लोक आहेत, म्हणजे ही वर्ण काहीतरी घेऊन आलेलीच लोक आहेत ही.
एवढ्या त्यांनी ऐकल्या ओव्या आणि सगळ्या. किती मायन्युटली, म्हणजे मग तेवढं 12 आम्ही डब केल्या, चुका त्या होत्या त्या, मग त्या कॅसेट बाहेर आल्या. ही अशी माणसं भेटली. आणि देव काका, मग तुला कधी येणं जमतंय? खळे काका तर माझ्या घरी रिहर्सल घ्यायला आले. म्हणजे ते म्हणले तुला ह्या कार्यक्रमात गायचंच आहे, काही झालं तरी. म्हणजे कोण कोण होते त्याच्यात? भीमसेन जोशी, नंतर शरद आपलं महादेवन, शंकर महादेवन, सुरेश वाडकर, सुलोचना चव्हाण. तर ते म्हणले ती सगळी लोक असली तरी ही 4 गाणी तुलाच गायची आहेत, तुला यायचंय. तर म्हटलं बरं. आणि नेमक्या मार्चमध्ये असायचं काहीतरी की मुलींच्या परीक्षा. मला खळे काकांना फोन केला, म्हटलं काका मला रिहर्सलला काही यायला, मला नाही जमणार मुंबईला यायला. नको येऊ, मी येतोय परवा लग्नाला पुण्यात, मी तुझ्या घरी येतो तुझी रिहर्सल घ्यायला. ते आले, लग्न झाल्यावर म्हणले की मी मोकळा झालोय, मला येऊन घेऊन जा. मग घरी आले, माझी रिहर्सल घेतली. मग तुझ्या मिस्टरांना बोला. मग त्यांना सांगितलं की हे तुम्ही हिला गावं देताय म्हणून तुमचे आभार मानायला मी तुम्हाला बोलावले बाहेर, की हे रत्न तुम्ही झाकून नाही ठेवलं. म्हणजे ही माझ्या ह्यांनी घेणारी. राम कदम म्हणायचे, बाई मुलींना शाळेत सोडून येत आहे रिहर्सलला का सकाळीच येऊन जात आहे मग सोडाल मुलींना? अगं हे किती मोठी लोक होती बाई. पण ह्या त्यांनी माझ्यासाठी. तुम्ही रत्न आहात हे त्या रत्न पारखींनी ओळखलं होतं बाई. म्हणजे तेव्हा होता आवाज, गाऊ शकत होते म्हणून. पण ह्या लोकांनी सांभाळून घेतलं. इव्हन आमच्या ग्रुपमधल्याही अक्षरशः. म्हणजे मी जेवणं झाली की मी 9ला रिहर्सलला खाली जायचे. आमच्या तिथे मोकळी होती खालचं, हे तिथे रिहर्सल्स व्हायच्या. तोपर्यंत त्यांची रिहर्सल ते करून घ्यायचे, मी गेले की माझी रिहर्सल. असं केलं म्हणून मी गाऊ शकले. नाही तर ते म्हणले असते की नाही 9 म्हणजे 9ला, मग मी नाहीच म्हटलं असतं. कारण पण तुमच्यातले जे टॅलेंट आहे ना तुमचं, किंवा तुमच्यातली एकूणच कलेवरची तुमची भक्ती आणि श्रद्धा, हे अगदी खरं आहे. म्हणजे भक्तीच आहे माझी आणि श्रद्धाच आहे. आणि देवावर श्रद्धा आहे की देव हे करून घेतो. बाई संगीत तुमच्या आयुष्यात नसतं तर काय झालं असतं? प्रेत फिरलं असतं घरात. बघा बाई, हे तुमची ही जी भावना आहे ना, ह्यामुळेच हे सगळे संगीतकार असतील, तुमचे सहकलाकार असतील, ह्यांना ते लक्षातच आलं असेल की इथे अप्रतिम कलेची देणगी असलेली व्यक्ती आहे आणि ते लोकांसमोर यायलाच हवं. मग ते ग्रेटच होते. पण त्याचं कारण माझ्या मिस्टरांनी एकदा सांगितलं तसं आयुष्यात मला कधीही कशालाही नाही म्हटलं नाही. मी बुगडी म्हटल्यानंतर सासूबाईंना जरा हे झालं होतं की लावणी म्हटलीस तू, असं झालं होतं ते. पण माझ्या मिस्टरांनी ते म्हणले तुला पटतंय ना, मग तू कर, आईकडे लक्ष देऊ नको. इतके ते मागे होते माझ्या. म्हणजे त्यांना जरी गाणं आवडत नसलं हे तर एक कमालच आहे का बाई. हो. तोपर्यंत असं मानायलाच आपण तयार नसतो ना की गाणं आवडत नाही असा माणूस या पृथ्वी तलावर आहे, हेच साधी आपल्याला. पण मी समजावायचे की यांची रबर इंडस्ट्री होती, आपल्याला कुठे रबरातलं काय कळतंय, तसं यांना गाण्यातलं काही कळत नाही. बाई, तुमचा हा जो काही सकारात्मक दृष्टिकोन आहे ना आयुष्याकडे बघण्याचा, त्याच्यासाठी तुम्हाला शतशः प्रणाम आहे. नाही म्हणून मी जगू शकले नाही. आणि हे आईमुळे. आई माझी अशी होती. आमच्या ह्या पॉडकास्टचं ना बाई एक वैशिष्ट्य आम्ही ठेवलंय की प्रेक्षकांना प्रेरणादायीच मुलाखती आम्ही दाखवणार आहोत. आणि बाईंच्या इतकं प्रेरणादायी व्यक्तिमत्व दुसरं नाहीच आहे. कारण तुम्ही ऐकताय त्यांचे विचार, त्यांचे अनुभव, आणि त्या कसं व्यक्तिमत्व आहेत की ह्यांच्याकडे सरस्वतीचा आशीर्वाद आहे. त्यांच्याकडे जगातल्या सगळ्या कला, आता आपण ऐकलं नृत्य आवडायचं, ड्रॉइंग आवडायचं, आणि आवडायचं नाही त्यांना यायचं ते. संगीत साधना तर आपल्याला माहीतच आहे. अभिनयाचं त्यांना वरदान आहे. म्हणजे एक परिपूर्ण स्त्री. आत्ताच आपण आपल्या लाडक्या अनुराधाबाईंशी गप्पा मारल्या म्हणजे त्या पूर्ण नाही झाल्या, अजून त्याचा पुढचा भाग आहे. ह्या अर्ध्यात झाल्यात गप्पा. तर भेटूया परत पुढच्या पॉडकास्टमध्ये अनुराधाबाईंसोबतच
अशाच मनमोकळ्या दिलखुलास गप्पांसोबत. नमस्कार.